पहा, तुमच्या डोळ्याचे अश्रू परमेश्वर पुसण्यासाठी उभा राहणार. म्हणजे देव तुमच्या जीवनामध्ये असलेले दीनता, लाचारपणा तो दूर करणारा देव आहे. आणि नेहम्या कुठल्या गोष्टीने दुःखित होता, काय त्याच्या जीवनामध्ये अशी गोष्ट झाली, तर या पुस्तकातून आपण पाहूया. हकलण्याचा पुत्र नेहम्या याचा वृत्तांत 20व्या वर्षी किस्लेव महिन्यात मी शुशून राजवाड्यामध्ये होतो. नेहम्या कुठे होता? राजवाड्यामध्ये काम करणारा असा व्यक्ती होता. राजवाडा जो आहे सरकारी दरबार दाखवतो. एका मोठ्या हुद्द्यावरती काम करणारा असा व्यक्ती आहे की ज्याचं नाव नेहम्या आहे. तेव्हा हनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहुदातून आले. बंदिवासातून सुटलेल्यापैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरुशलेमीविषयी त्याचकडे मी पूछताछ केली किंवा त्याचकडे मी विचारणा केली. म्हणजे नेहम्या स्वतः एका सरकारी राजदरबारामध्ये एका मोठ्या पदावरती काम करत असताना तो जातीने यहुदी आहे. यहुदी हे कोण लोक आहेत? देवाला, जिवंत देवाला ओळखणारे असे लोक आहेत. आणि या यहुदी लोकातून काही लोक या नेहम्याला भेटायला आले. आणि भेटायला आलं असताना त्यांनी विचारलं की आपले जे लोक आहेत, जे गुलामगिरीमध्ये होते, जे नबुकदनेस्सर राजाने आपल्या लोकांना गुलाम म्हणून नेलं होतं, तर ती लोक, काही थोडके लोक त्यांच्या यरुशलेमेकडे, ज्या ठिकाणी देवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी ते आलेले होते. तर त्यांच्याविषयी त्यांनी तो विचारपूस करत आहेत की ते बरे आहेत का नाही. पहिली गोष्ट दिसून येते की नेहम्या राजदरबारामध्ये, राजवाड्यामध्ये एक चांगल्या मोठ्या पदावरती काम करणारा आहे. आणि रोजच्या रुटीनच्या प्रमाणात एक दिवशी काहीतरी झालं की काही लोक त्याला भेटायला आले आणि भेटत असताना त्यांनी त्याच्या लोकांची विचारपूस केली. ओके, तर नेहम्या जरी एका मोठ्या राजपदावरती जरी असला तर आपल्या लोकांविषयीचे विषयी त्याच्या अंतःकरणामध्ये कळवळ आहे, विचारपूस करणारा अंतःकरण आहे. म्हणजे तर पहा, आम्ही आमच्या स्वतःच्या ऐश्वर्यामध्ये, स्वतःच्या गोष्टीमध्ये जर गुंतून ठेवतो आणि स्वतःभोवती मर्यादा जर घालून ठेवतो तर आम्हाला हळूहळू असं दिसून येतं की ऐश्वर्याम आणि श्रीमंती आम्हाला लोकांपासून विभक्त करते. आम्हाला दुसऱ्याचं विचारपूस करायला, त्यांच्या जीवनामध्ये काय दुःख आहे, काय अडचण आहे, त्याच्याबद्दल आम्हाला काही वाटत नाही. कारण का, मी तर राजदरबारामध्ये राजाच्या समोर काम करणारा व्यक्ती आहे. बाकीच्या बद्दल मला काय करायचं आहे. नेहम्या आवर्जून विचारतो की माझे यहुदी बांधव हे कसे काय आहेत. म्हणजे किती चांगली गोष्ट आहे ना. म्हणून पहा, परमेश्वर देवाच्या लोकांना दान देत असताना विचारपूस करणारं पण एक दान आहे. म्हणजे काळजी घेणारं पण एक दान आहे की जे आवर्जून विचारतं की मी या राजदरबारात काम करत असताना माझे यहुदी बांधव कसे आहेत. म्हणजे त्याला विसर पडलेला आहे का? नाही म्हणतो. म्हणून आमचा देव जेव्हा आम्हाला आशीर्वादित करतो तर आम्हाला जे आमच्या अवतीभोवती होते त्यांचा विसर पडू नये. तर विसर जर पडत असेल तर आमचं अंतःकरण देवापेक्षा आणि आम्हाला दिलेल्या या आशीर्वादाकडे आमचं लक्ष जास्त लागून राहिलेलं आहे आणि आम्ही आमचं अंतःकरण गमावलेलं आहे. म्हणजे श्रीमंती आणि ऐश्वर्य काय करतं? माणसाचे डोळे झाकून टाकतं आणि आंधळ बनवतं त्याला. आता आम्हाला फरक पडत नाही कोणाची. आता आम्ही जमिनीवरती चालत नाही, आता आम्ही 4 व्हीलरमध्ये चालतो. आता आम्ही 4 व्हीलरमध्ये नाही, आम्ही विमानाने प्रवास करतो. खालचे कोण आहेत काय त्यांच्याबद्दल आम्हाला आता काही वाटत नाही. तर ज्या देवाने तुम्हाला विमानापर्यंत घेऊन गेला तो देव विमान खाली पाडणारा पण परमेश्वर आहे. बरोबर ना? जे जे गर्वामध्ये जाणार तर त्यांना परमेश्वर खाली पाडणार. म्हणजे पण परमेश्वर गर्विष्ठ लोकांचा विरोध करतो, तर लीन आणि नम्र लोकांना तो उचलतो. म्हणजे किती चांगली गोष्ट आहे ना. जेव्हा आम्हाला वैभव प्राप्त होईल, जेव्हा आम्हाला आशीर्वाद प्राप्त होईल, तर आम्ही आमच्या देवाची आठवण ठेवावी की प्रभू, आज जे हे पद मिळालेलं आहे, हा जो पगार मला भेटलेला आहे, ज्या या गोष्टीचा मी आनंद आणि सुख भोगत आहे, ते केवळ तुझ्यामुळे आहे. नेहम्याचं अंतःकरण किती चांगलं आहे. एवढ्या राजपदाच्या ठिकाणी काम करणारा व्यक्ती, एक साधे त्याचे लोक त्याला भेटायला आलेला असताना तो म्हणतो की माझे यहुदी बांधव बरे आहेत का, म्हणजे कसे आहेत ते. पहा, नेहम्याकडे कसं आहे, एक असाधारण अंतःकरण आहे. नेहम्याच्या जीवनातला अजून एक गोष्ट सांगतो, असाधारण अंतःकरण असणारा व्यक्ती. असाधारण म्हणजे प्रत्येकालाच अंतःकरण आहेत. म्हणजे बरोबर आहे, प्रत्येकाचं हृदय केवढं आहे? विज्ञान काय सांगतं? छोटस आहे, 12 सेंटीमीटर आहे. प्रत्येकाचं हृदय केवढं आहे? डावे का उजव्या? डाव्या काय, आपल्या उजव्या हाताच्या मुठी एवढं प्रत्येकाचं हृदय आहे. मारूया काय खोसा त्याला? कुठं होतास तू हृदय? का त्या भावना निघून गेल्या? तर पहा, परमेश्वराने आपल्याला अंतःकरण दिलेलं आहे. हे अंतःकरण तुम्हा आम्हा प्रत्येकाला आहे. मात्र नेहम्याकडे काय आहे? एक असाधारण, की सगळ्याच लोकांना हृदय आहेत, तर नेहम्याकडे असणारं हृदय वेगळं आहे. या जगामध्ये अनेक लोक आहेत, तर ते अंतःकरण बाळगणारी माणसं जगामध्ये वेगळीच असतात. म्हणजे आणि देव त्यांच्याचद्वारे कार्य करतो. म्हणजे
तर तुम्ही ना मी जर आज हे अंतःकरण जर घेऊन जर बसलेला आहे तर परमेश्वर आज हे वचन ऐकत असताना तुमच्या जीवनाच्या द्वारे काम केल्याशिवाय राहणार नाही म्हणजे Amen.